तर पुणे मेट्रोमध्ये जे पण पहिल्यांदा प्रवास करतात, कन्फ्यूज होतात, घाबरतात, त्यांना कळतच नाही कुठं काय कसं जावं, म्हणून आजचा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवला आहे. घाबरायची काहीच गरज नाही, मी तुम्हाला इन डिटेल सगळं सांगणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही. सगळ्यात पहिली चुकी करतात ना, लाईनीमध्ये थांबून. काय गरज नाही लाईनी थांबायची. तुम्हाला जेव्हा मेट्रो कोणत्या पण स्टेशनला जावं, एक बाहेर बारकोड दिला असेल, स्कॅन करायचं. त्या स्कॅनवरून व्हॉट्सअपवरती फक्त हाय करत राहायचं. तुम्ही जेव्हा पण नेक्स्ट टाइम जातील ना मेट्रोमध्ये, जाता जाता तुम्ही तिकीट काढू शकता. आणि तुमचे 3 रुपये वाचतात, कारण तिथं ऑनलाईन 27 रुपये तिकीट असतं. लोकांना खूप अवघड वाटतं ऑनलाईन पण, की कसं करणार व्हॉट्सअप. काय नाही, फक्त 2 गोष्टी शिकायला जरासं स्टार्टिंगला अवघड वाटतं, पण एकदा तुम्हाला सवय झाली ना, फक्त हाय पाठवायचा असतो व्हॉट्सअपला. तर स्कॅन करताना ब्राईटनेस नेहमी वाढून ठेवा आणि येल्लो रेषेच्या मागं थांबून नेहमी कोणचं पण तिकीट काढा तुम्ही, येल्लो रेषेच्या मागं थांबून तिथं स्कॅन करत जावा, नाही तर ते ओपनच होत नाही. घाई कधीच करू नका मेट्रोमध्ये, कारण 2-2 नाही, म्हणजे नाही का आता मी इथं जरी व्हिडिओ हे केला ना, 2 मिनिटानंतर परत एक मेट्रो आहे. म्हणजे लोक काय करतात नाही का, पटकन घाई म्हणजे असतं काय काय लोकांना ऑफिसचं वगैरे. पण ट्राय करा की जास्त घाई वगैरे नका करू, कारण मेट्रोला कंटिन्यू मेट्रो आहेत. 5-5 मिनिटाला येतं, 10-10 मिनिटाला कंटिन्यू मेट्रो आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुमच्याबरोबर छोटं पोरं वगैरे असले ना, आत्ताच मी ना इथं मेट्रोमधून बाहेर आलो, ती बाई सेल्फी काढते आणि ते पोरं किंचतात, एवढं डेंजर किंचतात, ते आडावाडा उड्या बिड्या मारतात. एक माणूस आयुष्याला ऑलरेडी वैतागलेला असतो, तुमच्या पोराने 2-3 टपली मारा, शांत बसवा. तो प्रॉब्लेम आहे ना एक मेट्रोमध्ये, आपण ते हेल्प पण नाही करू शकत, का त्यांना सांगू पण नाही शकत शांत बसवा. प्लीज हा जर व्हिडिओ पण बघत असेल ना, छोटे पोरं जर तुम्ही आतमध्ये घेऊन जात असतील ना, प्लीज ट्राय करा राव, त्यांना शांत बसवा. जास्त नाही का लय त्रास, त्याचा लय त्रास आहे आमच्या जे रोजचे जे ट्रॅव्हल करतात ना, खूप डेंजर त्रास आहे त्याचा. थोडे पण अपंग लोक आहेत ना, त्यांच्यासाठी वेगळी सीट रिझर्व असते आणि ते त्यांना गाईड करायला येत नाही. ते कर्मचारी खूप हेल्पफुल आहेत. मी आता व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे नाही का इथं तुम्हाला कोण नाही म्हणणार. आणि असं नाही की नाही का खूप रूड वगैरे आहेत, सगळे पॉलाइट आहेत. तिकीट काढल्या तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं असतात. तुम्ही 20 मिनिटानंतर पण प्रवास करू शकता, पण 20 मिनिटानंतर जर तुम्ही स्कॅन करायला गेले, स्कॅनर होणार नाही, परत एकदा नवीन तिकीट काढावं लागेल. तिकीट काढल्या लवकरात लवकर म्हणजे तुम्ही तिथून ट्रॅव्हलला स्टार्ट करा. एक्झाम्पल सांगतो, जर स्वारगेट ते पीसीएमसी जायला अर्धा तास लागतो, आणि जर म्हणजे तुम्ही कधी मध्ये स्टॉप मध्ये बसले, काय तर झालं, 1.5 तास बसले, 1.5 तासाच्या वरती झालं ना, आणि तुम्ही नेक्स्ट स्टॉपला 1.5 तासाच्या नंतर पोहोचले, तिथं तुम्हाला एक फाईन भरावं लागणार आहे. 50 रुपयापर्यंत ती फाईन असू शकते. मी जेव्हा स्टार्टिंगला मेट्रोने प्रवास करायचो ना रे, एकदम माझ्याकडून चुकी झाली होती ना, का चुकून तिकीटच कुठेतरी काय झालं, फुल केअरलेस झाले होते मी, मान्य करतो केअरलेस होते तेव्हा. पण ती फाईन मला भरावं लागली ना, भांडण करून. काय लोक तिथं भांडण करतात, नाही प्लीज रिक्वेस्ट करतात, काय होत ना, तुम्हाला 85 रुपीज भरावंच लागतात. म्हणजे जिथं तुम्हाला 30 रुपयाचं आहे ना तिकीट, ते पार तुम्हाला 100च्या पुढे जातं. म्हणून ट्राय करा. म्हणून मी म्हटलं की तिकीटाच्या नादीच नका लागू, सरळ आपल्या ऑनलाईन स्कॅनर वगैरे ठेवा. पुणेकर म्हणून रिक्वेस्ट आहे, जर बाहेरून कोण हा व्हिडिओ बघत असेल ना, जर तुम्ही इथं ट्राय करत असेल ना, नाही का थुकायला वगैरे, म्हणजे इथं जरी ना असं तुम्हाला, इथं जर कोणत्या पुणेकराला जरी दिसलं ना तुम्ही थुकताना, तुम्हाला आहे ना जागेवरती चोप देतील. कारण आहे सगळं स्वच्छ आहे, बघू शकता इथं आजूबाजू क्लीन ठेवलं, सगळं क्लीन ठेवलं. सो ट्राय करा की असंच ठेवा. जर इथं टॉयलेट वगैरे पण आहे, सुविधा वगैरे आहेत सगळीकडे, सगळे स्वच्छ टॉयलेट आहेत, असं नाही का घाण वगैरे काहीच नाहीये. सो प्रत्येक मेट्रोवरती पाण्याची सुविधा केलेली आहे आणि टॉयलेट वगैरे